चिखलदरा आणि धारणी या दोन्ही तालुक्यातील आदिवासी शेतकरी राजा आर्थिक संकटामुळे अडचणीत सापडलेला असून मशागतीसाठी पैसा नसल्याने कुटुंबावर चिंतेचे सावट पसरले आहे। आदिवासी ग्रामीण डोंगराळ भागात शेती ही पाण्यावर अवलंबून असून यावर्षी मान्सून वेळेवर येत असल्याचे संकेत हवामान विभागाकडून माहिती प्राप्त झाली असली तरी कोरोना काळामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे शेती पेरणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे। या दोन्ही कृषी विभागाच्या शासकीय योजना आदिवासी विकासाच्या नावाखाली फक्त कागदोपत्रीच असल्याच्या चर्चा शेतकऱ्यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींजवळ व्यक्त केल्या आहे। अजूनही काही शेतकऱ्यांना बँकेकडून पुनर्गठन कर्ज मिळाले नसल्याने आता बियाण्याची व मशागतीसाठी पैसे नाहीत। शेतात पेरलेली संत्रा झाडे सुद्धा बोरवेल आटल्यामुळे सुकून गेली आहे। त्यामुळे ही झाडे सुद्धा आता उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। भर उन्हात अंगाची लाही मुलं बाळांसह राबणारा शेतकरी आता मेळघाट मध्ये संकटात सापडलेला आहे। किरकोळ पिकांना बाजारपेठ उपलब्ध नाही। सर्व मार्केट बंद असल्यामुळे पुन्हा या आदिवासी शेतकऱ्यांना सावकाराच्या पाशात अडकण्याची वेळ आलेली आहे। या शेतकऱ्यांकडे संबंधित तहसीलदार व कृषी विभागाने लक्ष न दिल्यास व त्यांना बँकेमार्फत आर्थिक मदत न केल्यास पुन्हा शेतकरी राजा सावकारी पाशात अडकण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे। काही शेतकऱ्यांनी आपल्या अर्धांगिनी पत्नीचे अंगावरचे चांदी सोन्याचे दागिने गहाण ठेवून काही प्रमाणात शेती मशागती केली असली तरी पुढील अजून ऑगस्ट महिन्यात या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते असाही अंदाज शेतकरी व नागरिक लावत आहे। आता तरी शासनाने या शेतकऱ्याला खत व बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून होत आहे। माझं नाव फकीर कोल्हाजी खडके, मुक्काम कुलंगना बुजुर्ग, पोस्ट कुलंगना खुर्द, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती। माझ्याजवळ 5 एकर शेती आहे। शेती बोरवेल आहे। बोरवेल आटल्यामुळे सुकल्यामुळे कलमही सुकत आहे। शेतात आम्ही खूप काम करतो पण काही यश भेटून नाही राहिलं। त्यासाठी शासनाने आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे। आता बियाण्याची काय व्यवस्था आपल्याजवळ? बियाणे नाही, काही नाही, खूप गंभीर परिस्थिती झालेली आहे आमची। आता शेती पेरावं तर कसं पेरावं हे समजून नाही राहिलं। आता आपले किती झाड आहेत संत्र्याचे? संत्र्याचे जास्तीत जास्त 350 झाडं लावले होते। त्याच्यातून जास्तीत जास्त 200 झाडं जीवित आहे, तेही जसे पाहिजे तसे नाही, पूर्ण खराब परिस्थितीमध्ये आहे ते। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।